नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 25 जानेवारी रविवारी येत आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे, तसंच रथसप्तमीला दूध उतू जाऊ द्यायचं असतं तर ते कसं आणि का उतू जाऊ द्यायचं असतं, त्यामागे काय महत्त्व आहे, ते केल्यामुळे काय लाभ होतो आणि मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो, म्हणून या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते. सगळ्यात पहिलं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळं काय फायदे होतात, तर आरोग्य सुधारतं, शारीरिक आणि मानसिक कष्टांपासून आपल्याला मुक्ती मिळते, सौभाग्यप्राप्ती होते, पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करायची आहे. रथसप्तमी हा आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणूनही साजरा करतो. तर पद्यपुराणांमध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळं या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळं मोठ्यात मोठं काही पाप आपल्याकडून झालं असेल, महापाप झालं असेल, तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. गंभीर आजारांपासून, रोगांपासून मुक्ती मिळते. सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कारसुद्धा घालायचा आहे आणि आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य म्हणजे जल द्यायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी सर्वसाधारणपणे सकाळी 6 ते 6:30 वाजण्याच्या आत उठून घराची स्वच्छता, तिळयुक्त पाण्याने आंघोळ, केस विंचरणे ही कामं व्रतकर्त्या स्त्रियांनी करून घ्यावी. या दिवशी वाटल्यास केस देखील धुवू शकतात. धुवावेच असं काही नाही आहे, पण ज्यांना धुवायचे ते धुवू शकतात. नंतर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावं. पाण्यामध्ये हळदी कुंकू, लाल फुलं, अक्षदा, पांढरे तीळ आणि थोडासा गूळ टाकावा. सूर्योदय झाला की पूर्व दिशेला तोंड करून सूर्याकडे पाहत ओम गृहिणी सूर्याय नमः असं म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं. तसंच बाहेर खिडकीमध्ये तुम्ही एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा. सूर्यदेवांना समर्पित असा एक दिवा नक्की लावा. त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला आपण या दिवशी रविवार असल्यामुळे पाणी घालू शकत नाही, मात्र हळदी कुंकू, फुलं, अक्षदा हे नक्कीच वाहू शकतो. स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तुळशी मातेकडे सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. या दिवशी तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला रथसप्तमीची पूजा मांडायची असते. रथसप्तमीची पूजा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा तुळशीजवळ मांडू शकता आणि शक्य नसेल तर घरामध्ये मांडली तरीही चालेल. त्यासाठी एक पाट घेऊन त्यावर तुम्हाला पिवळ्या, ऑरेंज किंवा नारंगी किंवा लाल वस्त्र तुम्हाला टाकायचं आहे. प्रथम दिवा लावायचा आहे, गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. नंतर सूर्यदेवांचा फोटो किंवा तांब्याचा सूर्य ठेवावा आणि तो नसेल तर रांगोळीने सूर्यरथाची एक रांगोळी काढावी. त्याचबरोबर सूर्यरथाला एक चाक देखील काढावं व त्या चाकाला 12 आऱ्या काढाव्यात, जे संवत्सराचं प्रतीक मानलं जातं. खरं तर सूर्यरथाला एकच चाक आहे. सूर्यदेवांची, सूर्यरथाची हळदी कुंकू, फुलं, अक्षदा, पांढरे तीळ, गूळ वाहून पूजा करावी. तांबडं फूल मिळालं तर तांबडं फूल या दिवशी अर्पण करा. 7 धान्य तुम्हाला ठेवायचे आहेत. धान्य एकत्र करून ठेवले तरी चालतील. तीळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे. सूर्यदेवांना 7 प्रकारची धान्य या दिवशी वाहिली जातात, जी 7 वारांचं प्रतीक दर्शवतात. सोमवार ते रविवार हे जे 7 वार आहेत, तर त्या 7 वारांचं प्रतीक. तसंच या दिवशी सप्तमी तिथी असल्यामुळं आपल्याला 7 प्रकारची धान्य तिथे व्हायची असतात. एवढी धान्य नसतील तर जेवढी धान्य तुम्हाला उपलब्ध होतील तेवढी वाहिली तरीही चालतील किंवा तुम्ही 7ही वारांचं एकामागोमाग एक असं वाचन करू शकता. जसं की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा पद्धतीनं. किंवा पूजेमध्ये तुम्ही हे सप्तधान्य या दिवशी 7 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये किंवा बोळक्यांमध्ये ठेवलं तरी पण चालेल. आणि यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला दिवा अगरबत्तीने ओवाळून नमस्कार करायचा आहे. सूर्यदेवांची पूजा करताना आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे. या दिवशी यूट्यूबवर लावा, कारण सगळ्यांचं हे पाठ असतं असं नाही. या दिवशी दूधसुद्धा आपल्याला उतू जाऊ द्यायचं आहे, ते सुद्धा शुभ मानलं जातं. अग्निदेवांना
दूध अर्पण करण्यासाठी जे दूध आहे ते आपल्याला उतू घालवायचं असतं. दुपारी 12च्या अगोदर हे करायचं आहे. एखादा तवा घेऊन त्यावरती तुम्ही छोटी छोटी लाकडं किंवा गौऱ्या पेटवून त्यावरती मातीचं मडकं म्हणजेच मातीचं सुगड किंवा छोटं बोळकं घेऊन तुम्ही त्यामध्ये दूध टाकून त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ, साखर आणि तांदूळ टाकायचे आहेत आणि अगदी थोडे थोडे टाका. अगदी किंचित किंचित चिमूटभर टाकले तरी चालतील आणि तुम्हाला शक्यतो हे दूध जे आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल अशा प्रमाणे ते ठेवायचं आहे. म्हणजेच उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असेल तर थोडंसं भांडं उत्तर दिशेला वाकडं करून ठेवायचं आहे. पूर्व दिशेला उतू जाऊ द्यायचं असेल तर पूर्व दिशेला ठेवा आणि दूध उतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहेत, नमस्कार करायचा आहे. हे आपण अग्निदेवांना हे दुधाचा प्रसाद जो आहे तो अर्पण केलेला असतो, नैवेद्य अर्पण केलेला असतो असा त्याचा अर्थ असतो. आणि उरलेलं दूध जे आहे ते तुम्ही चमचाभर घरातल्या सगळ्यांनी याचा प्रसाद म्हणून खायचा आहे. यामुळं आरोग्याच्या काही समस्या असतील, रोग वगैरे काही मोठमोठे आजार असतील त्याच्यापासून मुक्ती मिळते. हे पण त्यामागचं कारण आहे. रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या बोळक्यामध्ये दूध उतू घालवण्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होते अशी धार्मिक मान्यता आहे. तर तिचं पालन आपल्याला करायचं आहे. तसंच गॅसची शेगडी तुम्ही आदल्या दिवशी रात्री स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ करावी आणि सकाळी तिची पूजा करावी आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी. त्याचा नैवेद्य सूर्यनारायणाला जाऊन दाखवावा. तो सुद्धा प्रसाद म्हणून तुम्ही सगळ्यांनी वाटून शकता. सगळेजण हे व्रत करू शकतात, पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही आहे, कमकुवत आहे, त्यांनी हे व्रत अवश्य करावं. ज्यांना वारंवार आरोग्यसंबंधित काही समस्या येतात, काही ना काही शरीराच्या समस्या चालूच असतात, त्यांनी पण हे व्रत करायचं आहे. मूलबाळ होण्यासाठी ज्यांना संतती प्राप्ती हवी आहे त्यांनीसुद्धा हे व्रत करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य द्यायचं, त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचा, त्यानंतर दूध उतू जाऊ द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे सूर्याची तुम्हाला पूजा पण करायची आहे. शक्य असेल त्यांनी उपवास देखील करू शकता. रथसप्तमीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. गरजूंना काहीही दान करा. अन्न, वस्त्र, त्यानंतर तुम्ही इतर काही खायच्या प्यायच्या वस्तू देऊ शकता. रक्तदान करू शकता. काही तुमच्या मनाला योग्य पटेल ते जे काही दान असेल ते तुम्ही यथाशक्ती मनापासून दान करायचं आहे. तसंच तुम्ही काहीही धान्य, गहू, बाजरी हे देखील तुम्ही दान करू शकता. तसंच जी पूजा मांडणी केलेली आहे ती तुम्ही सूर्यास्ताच्या अगोदर कधी पण उचलू शकता. अगदी 2 तासाने उचलली तरीही चालेल. तर बघा, काही कारणांमुळं तुमचं हळदी कुंकू करणं राहून गेलं असेल तर या रथसप्तमीचा दिवस जो असतो तो शेवटचा दिवस असतो. त्यामुळं या दिवशी आठवणीने हळदी कुंकू करा. तसंच या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आदित्य राणूबाईची कथा जरूर वाचावी किंवा सांगावी. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तसंच बोरनान देखील लहान मुलांचं या दिवशी करू शकता. हा बोरनांचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. तसंच या दिवशी आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे. घराचा मुख्य दरवाजात तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावा. छान छोटीशी रांगोळी काढा. शुभ दिवशी त्या दिवसाचं फळ मिळण्यासाठी आपल्याला आपलं घर स्वच्छ असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करा. पाहायला गेलं तर फार मोठ्या काही गोष्टी नाही आहेत. पूजा मांडणीसुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी अशा साध्या पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. तर या दिवशी उपवास करत असाल तर उपवास करा. आपल्याला संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो. तर सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा. सूर्याला अर्घ्य द्या, पूजा मांडणी करा, दूध उतू जाऊ द्या. काही गोष्टी ज्या आहेत, काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. आणि रथसप्तमीचा 7 दिवसाचा उपवास असेल तर त्यांनी कधी सोडावा हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो सुद्धा तुम्ही आवर्जून पहा. तर ही संपूर्ण सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.